नमस्कार वंदनीय, मी संतोष कालापहाड साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गोष्ट छोटी गगना एवढी या सेगमेंटमध्ये आपण भेटतोय पुढच्या कथेमध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये। संपूर्ण जग जर कशावर चालत असेल तर ती गोष्ट म्हणजे विश्वास। त्याच्याशिवाय हे विश्व, हे जग चालणं शक्य नाही आणि म्हणूनच आपण विश्वास कोणावरती ठेवतो आणि किती ठेवतो हे फार महत्त्वाचं आहे। कारण विश्वासाला पात्र व्यक्ती असेल तर आपलं कल्याण सहजासहजी करून जाऊ शकतो। या संदर्भातली एक छोटीशी आणि गोड कथा। एका राज्यामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला। एवढा पडला की लोकांची अन्नान्न दशा झाली। राजा आणि प्रधान सुद्धा त्यांना सुद्धा कधी कधी उपवास पडायला लागले। आणि मग एक दिवस राजा आणि प्रधान हे बाहेर फिरायला जातात। हताश मनस्थितीमध्ये, अगदी कंटाळलेल्या मनस्थितीमध्ये एका सरोवराच्या काठी बसलेले असतात। कोरडं सरोवर असतं। त्यावेळेला त्या प्रधानाला पक्ष्यांची भाषा अवगत असते। प्रधानाला पक्ष्यांची भाषा अवगत असल्यामुळे समोरच्या झाडावरती दोन पक्षी आपापसामध्ये बोलतात। पहिला पक्षी म्हणतो की जर या राजाच्या मानेचं रक्त काढून या तलावामध्ये टाकलं तर या राज्यातला दुष्काळ पूर्णपणे मिटून जाईल। दुसरा पक्षी म्हणतो पण त्याच्यामुळे राजा मरू शकतो। त्यावेळेला पहिला पक्षी त्याला सांगतो की हो, हे खरं आहे, पण समोरच्या झाडाचं, ते जे समोर इथून झाड दिसतंय त्या झाडाचं पान घेऊन त्याचा रस काढून जर त्या जखमेवर लावला तर जखम पूर्ववत होईल। हे प्रधानजीला कळतं। राजा झोपलेला असतो आणि प्रधानजी आपला खंजीर काढून राजाच्या छातीवरती बसतात। राजाच्या छातीवर बसल्यानंतर राजा डोळे उघडतो आणि पुन्हा डोळे झाकून घेतो। प्रधानजी गळ्याचं रक्त काढतात, त्या तलावामध्ये टाकतात। तलाव पूर्ण पाण्याने भरून जातो। सगळीकडे पाऊस व्हायला सुरुवात होते। अगदी छानपैकी समृद्धी आता येणारे असे संकेत मिळत जातात। त्यावेळेला प्रधानजी जाऊन ते पान आणतात, त्याचा रस काढतात आणि राजाच्या जखमेवरती लावतात आणि राजा पूर्ववत बरा होतो। दोघेही निघून राजवाड्यामध्ये जातात। पण प्रधानजीच्या मनाला ही गोष्ट खात असते की मी राजाच्या छातीवरती बसून खंजीर काढून त्याच्या गळ्याला लावला, तरी सुद्धा राजाने मला एकाही शब्दाने विचारलं नाही किंवा प्रतिकार सुद्धा केला नाही, विरोध सुद्धा केला नाही आणि राजा काही म्हणतही नाहीये। मनाने खंगत चालले की का विचारत नाहीये। त्यावेळेला स्वतःहून एकदा हिया करून राजाकडे जातात आणि म्हणतात की महाराज, माझ्या मनाला खाणारी गोष्ट अशी आहे की तुम्ही मला त्या दिवशीबद्दल काहीच का विचारलं नाही। मी खंजीर घेऊन तुमच्या गळ्यावरती बसलो होतो, तरी सुद्धा तुम्ही काहीच का म्हणाला नाही। त्यावेळेला राजाचं उत्तर होतं की प्रधानजी, तुम्ही जरी खंजीर माझ्या गळ्यावरती ठेवलेला असला तरी तुम्ही जे काही कराल ते राज्याच्या आणि माझ्या हिताचंच असेल याचा मला विश्वास होता आणि म्हणून मी तुमच्याकडे बघून सुद्धा पुन्हा डोळे बंद केले आणि शेवटी तुम्ही तेच केलं जे राज्याच्या आणि माझ्या हिताचं होतं। गोष्ट इथपर्यंतच होती मित्रांनो। असा कोणीतरी आपला एखादा पाठीराखा, आपला एखादा विश्वासू असावा की ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून आपण निर्धास्तपणे राहावं। अगदी असंच हे नातं असतं मैत्रीचं। आणि म्हणून मित्रांनो, आपण जर हे विश्व सुंदर करायचं असेल तर एकमेकांवरती विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही। गोष्ट कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपण भेटतोय प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी याच पर्वामध्ये। तोपर्यंत नमस्कार।